कुंभारवेस परिसरातील एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खुलेआम गुटखा विक्री सुरू असतानाही कारवाई न होता उलट तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनाच पोलीस स्टेशनला नेऊन दमदाटी केल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर होत आहे. कुंभारवेस येथील धनलक्ष्मी ट्रेडर्स या दुकानामध्ये बंदी असलेल्या गुटखा मिश्रित रजनीगंधाचे डबे खुलेआम विक्री होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकाराच्या निदर्शनास आले. या प्रकारचा व्हिडिओ चित्रीकरण सुरू असतानाच सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ 112 या डायल क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे 112 वरून आलेल्या पोलिसांनी संबंधित दुकानावर झडती न घेता किंवा कोणतीही कारवाई न करता उलट तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना जोडभावी पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना खंडणीसारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी तसेच मानसिक दमदाटी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे धनलक्ष्मी ट्रेडर्स या कथित गुटखा माफियाला पोलिसांचा आश्चर्य तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. राज्यात गुटखा बंदी असताना अशा प्रकारे खुलेआम विक्री होणे आणि त्यावर कारवाई न करता तक्रारकर्त्यांनाच त्रास देणे हे कायद्याच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का, दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.